नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी मागे विचारलेले दारूबंदी पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला आणखी विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। खालीलपैकी कोणता जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व दिशेस आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व दिशेस आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व दिशेस आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे बिहार या राज्यामध्ये मधुबनी लोकचित्रकला हा प्रकार प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकतेच कोणत्या राज्याने एअर ॲम्ब्युलन्सची सेवा सुरू केली आहे? नुकतेच कोणत्या राज्याने एअर ॲम्ब्युलन्सची सेवा ही सुरू केली आहे? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे झारखंड या राज्याने नुकतेच एअर ॲम्ब्युलन्सची सेवा ही सुरू केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन। नुकतीच भारताची 13वी नवरत्न कंपनी कोणती बनली आहे? नुकतीच भारताची 13वी नवरत्न कंपनी कोणती बनली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे RVNL ही कंपनी नुकतीच भारताची 13वी नवरत्न कंपनी ही बनली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विश्व बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो? विश्व बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 26 एप्रिल या दिवशी विश्व बौद्धिक संपदा दिवस हा साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। ऑस्ट्रेलियाने सर रतन टाटा यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? ऑस्ट्रेलियाने सर रतन टाटा यांना दिलेल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हे पुरस्कार ऑस्ट्रेलियाने सर रतन टाटा यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार हा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लाडली बहिणा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? लाडली बहिणा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडली बहिणा योजना ही राबविण्यात येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन। महाराष्ट्र श्री अण्णाचे जागतिक केंद्र खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले आहे? महाराष्ट्र श्री अण्णाचे जागतिक केंद्र खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे सोलापूर या ठिकाणी श्री अण्णाचे जागतिक केंद्र हे महाराष्ट्रात स्थापन करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन। तू हळू बोल जरा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे रीतिवाचक। हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन। खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे संगमेश्वर या तालुक्यामध्ये प्राचीन मार्लेश्वर मंदिर हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन। महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यामध्ये अभयारण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे। महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यामध्ये अभयारण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे। तर ऑप्शन बी हे आन्सर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील जायकवाडी
धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गोदावरी या नदीवर महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार हा स्वीकारला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे तरुण सोबती यांनी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार हा स्वीकारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वैद्यकीय गर्भपात कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? वैद्यकीय गर्भपात कायदा हा कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1971 मध्ये वैद्यकीय गर्भपात कायदा हा अस्तित्वात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील पहिले राज्य कोणते? 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे उत्तर प्रदेश हे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले पहिले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार टिंबटिंबला आहे. भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा टिंबटिंबला आहे. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे कायदेमंडळ यांना भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा आहे. ऑप्शन सी हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तर याचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख हे असतात. ऑप्शन बी हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे लोकशाही. तर भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही या प्रकारची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती ही इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? कोणत्या कलमानुसार संसद ही घटना दुरुस्ती करू शकते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे कलम 368 नुसार संसद घटना दुरुस्ती ही करू शकते. तर ऑप्शन बी हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बाल कामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बाल कामगार ठेवण्यास बंदी ही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे कलम 24 नुसार. राज्यघटनेच्या कलम 24 नुसार बाल कामगार ठेवण्यास बंदी ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम हे केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणते आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे चिल्का. ते ओरिसा या राज्यामध्ये आहे, जे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ हा कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर
कोणत्या नदीवर बसलेले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे सुवर्णरेखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर बसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना ही कोणी केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना ही केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? भारतीय शस्त्र कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1878 मध्ये भारतीय शस्त्र हा कायदा संमत करण्यात आला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.